मित्रांनो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. बळी तो कानपिळी असं होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी सेन्सॉरशिप उदयाला येते आहे. एक नवं परवाना देणारं केंद्र उदयाला येत आहे असा प्रश्न मला आता पडू लागला आहे. कारण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी, राजकीय सभा समारंभांना बंदी असे अनेक प्रकार घडू लागले आहेत. जेव्हा कोणताही नेता राजकीय कार्यक्रमांच्यासाठी आपल्या गावामध्ये जाऊ लागतो तेव्हा त्या नेत्याला थांबविण्याचं काम केलं जातं, त्याला अडवलं जातं, सभेमध्ये गोंधळ केला जातो. अगदी अशोक चव्हाणांच्या सभेमध्ये देखील असाच गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. अशोक चव्हाणांना थांबवलं गेलं. एवढंच नाही तर सरसकट अनेक पक्षाच्या नेत्यांना थांबवलं गेलं. शरद पवारांची देखील बेअब्रू होईल अशा स्वरूपाच्या घोषणा तिथे देण्यात आल्या. म्हणजे हे सगळं घडतंय तेव्हा मनोज जरांगे पाटील नावाचं एक नवं सेन्सॉरशिप मंडळ, एक नवा परवाना केंद्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदयाला येतं आहे का? बघा, जवळपास सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना मनोज जरांगेंच्याकडे जाऊन त्यांची परवानगी मागावी लागत आहे आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर कार्यक्रम होत आहेत. मी छगन भुजबळांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे, निषेध केला आहे, पण छगन भुजबळांनी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करावा या मताचा मी आहे, ते आधीही बोललोय. छगन भुजबळ म्हणाले होते की अशा स्वरूपाची गावबंदी, वाडीबंदी, शहरबंदी करणं कितपत योग्य आहे. म्हणजे आपण मराठा समाजाची संख्या कितीही असेल असं गृहीत धरूया, पण ती बहुसंख्या असली तरीही बाकी लोकांच्या संपर्कावर बंदी का घातली आता ते आहे. अशा स्वरूपाच्या बंदी घालून काय साध्य होणार आहे? काही गोष्टी जरा गंभीर आहेत. जरा बघा, मी तुम्हाला दाखवतोय अमित देशमुखांची काही छायाचित्र. अमित देशमुख काँग्रेसचे नेते आहेत. अमित देशमुखांचे वडील विलासराव देशमुख यांचं आरक्षणाविषयीचं वेगळंच मत होतं. ते मत काय होतं हे सगळ्यांनी व्हायरल व्हिडिओच्या मधून ऐकलेलं आहे. ते मी तुम्हाला परत एकदा ऐकवतोय, ऐका. समाजाला द्यावं देऊ नये याबद्दल आपला विरोध नाही आहे, परंतु जेव्हा एक जाती निहाय रिझर्वेशन देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष हा सतत भविष्यामध्ये सुद्धा राहणारच. आणि म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा जर विचार जर केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. हे मत ऐकल्यानंतर अमित देशमुखही त्याच वळणावरचे असतील असा समज आपल्या प्रत्येकाला असतो. कारण विलासराव म्हणाले होते, आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवून जातोय. विलासरावांचा वारसा घेणारे अमित देशमुख आरक्षणाच्या बाबतीत आपल्या वडिलांचीच भूमिका पुढे घेऊन चालतील असं वाटलं होतं. पण अमित देशमुखांना मनोज जरांगे यांची भेट घेऊन विलासरावांच्याच भूमिकेला तडा द्यावा असं वाटलं आणि काँग्रेसचे ते एकमेव नेते होते ज्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट दिली आहे. अर्थात काँग्रेसच्याच वडेट्टीवारांच्या भूमिका वेगळ्या आहेत, अमित देशमुखांच्या वेगळ्या आहेत. अमित देशमुखांच्या वडिलांचीच भूमिका वेगळी होती आणि अमित देशमुखांची वेगळी होती. अमित देशमुखांनी जरांगेंची भेट घेऊन ते ट्विटरवरही टाकलं आणि त्यांची खाली खुशाली विचारली. हे झाले काँग्रेसचे. दुसरे एक नेते आहेत संदीप क्षीरसागर, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आहेत. आता संदीप क्षीरसागरांचं भेट देणं मला जरा जास्त आश्चर्यकारक आहे. संदीप क्षीरसागर भेटायला गेले ते रोहित पवारांच्या सोबत आणि रोहित पवारांनी हे संदीप भैया पण आलेत अशी त्यांची ओळख करून दिली होती. संदीप भैया पण आले, संदीप भैया पण आले, संदीप भैया पण आले. आता काळजी घ्या, थोडं शांती. तुमच्या लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत, सगळेच आहोत. संदीप भैया पण आलेत या वाक्याला फार मोठा अर्थ होता. कारण काही दिवस आधीच संदीप क्षीरसागरांच्या घराला जाळलं होतं. त्यांच्या गाड्या सगळ्याच्या सगळ्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या जाळल्या होत्या. एवढं भीषण दृश्य ते होतं की संदीप क्षीरसागर, त्यांच्या पत्नी, मुलं, त्यांचे बंधू, काका, असे आजारी काका ज्यांना स्मृतिभ्रंश होतो आहे,
असे काका सगळे घरी असताना या सगळ्या घराला आग लावण्यात आली होती. सुदैवानं कुटुंब बाहेर पडलं. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये संदीप क्षीरसागर काय किंवा जयदत्त क्षीरसागर काय यांच्या कोणत्याही परिवारानं एकही विरोधी विधान केलेलं नव्हतं, तरीही क्षीरसागरांचं घर लक्ष्य करण्यात आलं होतं, जाळून टाकण्यात आलं होतं. त्याच संदीप क्षीरसागरांना मनोज जरांगे यांची भेट घेऊन क्षमा मागावी लागली होती. त्यांना मी सोबत आहे हे सांगावं लागलं होतं. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची तरी वेगळी काय अवस्था आहे. प्रकाश सोळंके जे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, ते सुद्धा मनोज जरांगेंच्या भेटीला गेले. मी सगळेच फोटो तुम्हाला दाखवतोय. ते सुद्धा मनोज जरांगेंच्या भेटीला गेले आणि माझ्या वाक्याचा विपर्यास झाला, मला तसं म्हणायचं नव्हतं, असा खुलासा करून आले. जरांगेंच्या समोर मराठा समाजातील नेत्यालाच खुलासा करावा लागला, कारण व्हायरल कॉल हे त्यांच्या घरावरच्या हल्ल्याचं कारण होतं म्हणे. मग जरांगेंची क्षमा मागून खुलासा करून प्रकाश सोळंकेंना देखील बाजू पडती घ्यावी लागलेली आहे. आता मी तुम्हाला पहिलं उदाहरण सांगितलंय काँग्रेसचं, दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं, तिसरं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं. चौथं उदाहरण एका व्यापाऱ्याचं सांगतोय आणि पाचवं उदाहरण खूप महत्वपूर्ण आहे, ते फार आवश्यक आहे. व्यापाऱ्याचं उदाहरण असं आहे की छिचोरे चाळे करू नका अशी व्हॉट्सअपवर पोस्ट करणाऱ्या एका व्यापाऱ्याला अजूनही आपलं दुकान उघडता येत नाहीये. बीडच्या त्या प्रकारामध्ये त्यांचं दुकान देखील जाळण्याचा प्रयत्न झाला. शेवटी त्या व्यापाऱ्याला पुन्हा मनोज जरांगेंची भेट घ्यावी लागली आणि त्या एका वाक्याची क्षमा मागून मी मराठा आरक्षणाचा समर्थक आहे असं सांगावं लागलं. आणि तेव्हा कुठे त्याला होणारा थेट त्रास कमी झाला, पण दुकान मात्र बंदच राहिलंय. एक वेगळी व्यवस्था निर्माण होते, दबाव टाकणारी. गावगाडा चालवणारा वर्ग गावगाड्याला खीळ घालतोय की काय असा प्रश्न आहे. आता पुढचं उदाहरण तर खूप धक्कादायक आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. एक फेसबुक पोस्ट तुम्हाला मी सुरुवातीला दाखवतोय. भारतीय जनता पक्षाचे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार जरांगेंच्या भेटीला गेले आणि आपण केलेल्या एकूणच कामाचा अहवाल जरांगेंना दिला. लक्षात घ्या, असा अहवाल पक्षश्रेष्ठींना देतात, नेत्यांना देतात, चर्चा करतात आपण काय काय समाजोपयोगी काम केल्याचं. आमदार असेल तर आपल्या पक्षाच्या अध्यक्षाला देईल, पक्षाच्या केंद्रीय अध्यक्षाला देईल, आपल्या मुख्यमंत्र्याला देईल किंवा उपमुख्यमंत्र्याला देईल, आपल्या नेत्याला देईल, असा अहवाल द्यायचा असतो. तो अहवाल जरांगेंच्याकडे देण्यात आला आहे. अभिमन्यू पवारांना आपल्या कारखान्याचा एक कार्यक्रम घ्यायचा आहे, तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किल्लारीला. आणि त्या कार्यक्रमा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, असा कार्यक्रम घेऊ देण्यात यावा अशी मागणी करत सहकार मंत्री आणि गृहमंत्री हजर राहणार आहेत असं सांगत त्या कार्यक्रमाला परवानगी मागायला अभिमन्यू पवार गेले होते. अभिमन्यू पवारांचा मतदारसंघ मराठा बहुल आहे. अशा वेळी परवानगी घेतल्याशिवाय पर्याय नाही हे अभिमन्यू पवारांना कळालं आणि आपला अहवाल जरांगेंच्या चरणावर सादर करून अभिमन्यू पवारांनी जरांगेंच्याकडेच परवानगी मागितली आहे. भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार अजित पवार गट असो की काँग्रेस पक्ष असो, प्रत्येकाला परवानगी मागायला जरांगेंच्याकडे जावं लागतंय. मी तर चुकलोच नाही, मला माफ करा असं म्हणायला जावं लागतंय. व्यापाऱ्यांना जावं लागतंय, कारण आज जरांगेंच्या मनावर गावगाडा चालवणारा समाज हा ती व्यवस्था थांबवू शकतो, ती व्यवस्था ध्वस्त करू शकतो. आदेश द्या, मुंबईत घुसू असं सांगणारा समाज आज उद्या कुणात तरी घुसेल या भयानं जरांगेंच्याकडे जाऊन परवानगी मागण्याचं काम करावं लागतंय. यातच महाराष्ट्राच्या राजकारणाचा कंट्रोल मनोज जरांगे यांच्याकडे जातो आहे हे अधोरेखित होत आहे. बळी तो कानपिळी असा शब्द आपल्याकडे वापरला जातो आणि मग जरांगे कहे तो पूरब को पश्चिम कह दे, पश्चिम को पूरब कह दे.
जरांगे म्हणतील तर सूर्य उगवतो पश्चिमेला म्हणायला हरकत नाही. जरांगे म्हणतील दूध हल्या देतो तर काढून आणून बाजारात विकून त्याचे पैसेही दाखवायला हरकत नाही. अशी मानसिकता राजकारण्यांची झाली आहे. राजकारण्यांचं काय असतं हो, वारं येईल तसं उपणायचं सवय त्यांना असतेच आणि त्याचनुसार राजकारणी आज आपल्या नव्या राजकीय केंद्राकडं परवानग्या मागायला, माफी मागायला जात आहेत. राजकारणात जो बदल होतोय तो हाच. तुम्हाला हा बदल कसा वाटतोय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.